सीड आला, स्कूटी घेऊन आला आणि एवढा एक्स्ट्रीम पाऊस आणि रंग दाखवला त्याचा। सी माझे कपडे सुकवायला ठेवलेत मी। काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ। कसे सगळे? मला माहिती सगळे मजेत असणार। खूप महिन्यानंतर मी घरात ब्लॉग स्टार्ट करतोय, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे। आज चाललोय मी रिहर्सलसाठी सांताक्रूजला, आणि कशासाठी काय त्यासाठी तुम्हाला वेट करायला लागेल टिल नोव्हेंबर। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स मीट ॲट वडा स्टेशन। नेहमीप्रमाणे 10 मुंबई लोकल लेट। मी 20 मिनिटं झाले वाट बघतोय आणि फायनली ट्रेन आलेली आहे। रशे बाहेर रशे बाहेर रशे। तरी तुम्हाला बाईक चढले का बाय? आपण मी तर अक्षरशः बस ट्रेन एका हातावर पण ट्रॅव्हल केले। नॉट अ फकिंग बिग डील फॉर मी गाईस। कॉल आलेला जे तुम्हाला पिकअप करायला येणार आहे, तो नंतर मला बोलला की विले बांधलेले, पण मी तिकीट सांताक्रूजचं काढल्यामुळे सांताक्रूजला जायचं। सो जाऊया स्टेशनच्या बाहेर आणि मला पिक करायला सीड येतोय। सीडला कॉल करतो आणि विचारतो ईस्ट वेस्ट काय मला समजत नाही नक्की कुठे। सीडला कॉल केलेला, सीड येतोय मला पिक करायला। अँड एवढा नेटवर्क इश्यू होतोय ना, एवढा घाण नेटवर्क इश्यू होतोय ना, ना कॉल लागू शकतोय ना डेटा। प्लीज सजेस्ट मी अ गुड सिम कार्ड। मला खरंच माझा सिम चेंज करायचा, मला एकदम राग यायला लागला मला। आणि ॲक्च्युली सीड माझं स्वतःचं नाव घ्यायला असं थोडंसं वेगळंच वाटतं। सीड त्याचं पण नाव सिद्धार्थच आहे आणि तो मला ॲक्च्युली सीड बोलतो, म्हणून मी त्याला सीड बोलतो। दॅट्स वाय सिद्धार्थ स्वतःचं नाव असं तुम्हाला होतं का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुम्ही स्वतःच्या नावाच्या दुसऱ्या व्यक्ती असतील त्याला कसं हाका मारता? टेल मी इन कमेंट सेक्शन। सीड आला आहे इथे, सीड हाय बोल। आणि सीड आला, स्कूटी घेऊन आला आणि एवढा एक्स्ट्रीम पाऊस आणि खूप जोरात पाऊस चालू झालाय। तो आम्ही जुगाड केलाय, देसी जुगाड। आम्ही रिक्षामध्ये बसलो, तो वाट बघूया पाऊस कमी व्हायची। एक्स्ट्रीम पाऊस होता। यू कॅन सी माझे कपडे सुकवायला ठेवलेत मी। आणि नशीब मी एक एक्स्ट्रा टी शर्ट आणलेलं, ते ट्रॅक पॅड आणायचं विसरून गेलो। शूज एक्स्ट्रीम भिजून गेलोत आम्ही, आणि सीट पण पूर्ण भिजून गेला। मी स्कूटीवरती आलो, एवढा एक्स्ट्रीम पाऊस पडत होता ना। स्टुडिओ इथे रिहर्सल्स होणार, अँड इथे आता खूप दिवस यायचे मला इथे। आणि आता रिहर्सल स्टार्ट करूया। फायनली आमचे रिहर्सल्स करून झाले। आम्ही 4 वाजता सुरुवात केलेली आणि नॉन स्टॉप आम्ही 9:15 आता झालेत। आणि आता पॅकअपचा टाइम झाला। तुमच्यासाठी सरप्राईज आहे, अँड आय एम अ ब्लडी स्टार। हे तुम्हाला कळेल नोव्हेंबरमध्ये। अँड रिहर्सल आजचे पॅकअप झालेत, तो आता मी भेटवतो तुम्हाला न्यू फॅमिली। माझे न्यू भाऊ आहेत सीड अँड हे प्रफुल्ल दादा। तो आम्ही रिहर्सल्स करत होतो। ॲक्च्युली खूप मोठी टीम आहे, पण ते आता बिझी होते आणि गेले मी ब्लॉग शूट करूच तर। सो प्रॅक्टिस माझी रिहर्सल झाली आहे कम्प्लीट। सो आता डायरेक्ट भेटूया ट्रेनमध्ये स्टेप वॉक। ट्रेनचा सीन मला समजत नाही। आता मी आहे खार रोडला आणि मी सांताक्रूजपासून पकडली चर्चगेट। आणि यू कॅन सी इथं 10 मिनटं झाले, ट्रेन थांबली आहे आणि समोरचं जेवढं ट्रेन आहेत सगळे जात आहे। का असं माझ्यासोबत होत आहे? लोकल्स प्लीज टेक केअर ऑफ। मी ट्रॅव्हल करतो, तुम्हाला काळजी घेतली पाहिजे। आर्टची रिस्पेक्ट करता तर तुम्ही फ्रीचं काम करायचं नाही। आजचा दिवस खरंच खूप चांगला होता। रिहर्सलसाठी गेलेलो मी, 5 तास रिहर्सल्स केले। अँड काय आहे कशासाठी रिहर्सल्स करतो त्यासाठी तुम्हाला स्टेट येऊन राहायला लागेल टिल नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला स्टेट येऊन राहायला लागेल। नोव्हेंबरमध्ये मी डिस्क्लोज करेल काय आहे काय सीन आहे। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। स्टेट येऊन स्टेप तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। स्टेप प्लीज स्टेप बाक।